पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। भाजपा अल्पसंख्याक महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा अरिफा काजी आणि पती मिरज सुधार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अल्लाबक्ष काजीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। बनावट आधार कार्ड व हिब्यानामेद्वारे जमीन हडपल्याचा आरोप। मिरज वृत्त। सविस्तर वृत्त असे की मृत व्यक्तीच्या नावाने बनावट आधार कार्ड, बनावट हिब्बानामा, दानपत्र, खोट्या सह्या व इतर बनावट कागदपत्रे तयार करून जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप करत असलम काजी यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात अरिफा अल्लाबक्ष काजी, ॲडव्होकेट अल्लाबक्ष अब्दुल रहमान काजी, इम्रान इलाही रोकडे, सलीम हैदर अली खतीब आणि एक जण अज्ञात अशा 5 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। तक्रार असलम काजी यांचे वडील माजी नगरसेवक मोहम्मद बाबालाल काजी यांचे 24 ऑक्टोबर 2010 रोजी निधन झाले होते। मात्र त्यानंतर सन 2021 साली मयत अहमद काजी यांचा पुतण्या आरोपी अल्लाबक्ष काजी व त्यांची पत्नी अरिफा हिने संगमताने करून ते जिवंत असल्याचे भासवणारे बनावट आधार कार्ड तयार केले। त्याचा वापर करून बनावट हिब्बानामा, प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्रे तयार करून त्यांच्यावर बनावट सह्या व अंगठ्याचे ठसे करून बनावट कागदपत्राच्या आधारे महसूल विभागात फेरफार करून संबंधित जमिनीचे मालक सदरी अरिफा अल्लाबक्ष काजी याची नोंद करून त्यानंतर ती जमीन मिळकत मिरज सुधार समितीचे कारवाईह आसिफ नजीर निपाणीकर यांच्या नावे करण्यात आली आहे। या अनुषंगाने मिरज शहर पोलिसांनी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अल्लाबक्ष काजी काका आणि त्यांची पत्नी भाजपा अल्पसंख्याक महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा अरिफा काजीसह इतर 3 व्यक्तीवर भारतीय दंड संहितेचे कलम 406, 419, 420, 464, 465, 467, 468, 471, 474 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सलीम खतीब याला अटक करण्यात आली आहे। तर ॲडव्होकेट अल्लाबक्ष काजी व त्यांची पत्नी हे दोन्ही फरारी असल्याने पोलीस त्यांचा अद्याप शोध घेत आहेत। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज।